आरोग्य सेवा तुमच्या दारी उपक्रमाअंतर्गत बांधकाम कामगारांना मोठा दिलासा। तळोदा तालुक्यात फिरता दवाखान्याच्या माध्यमातून 3000 लाभार्थ्यांची तपासणी। नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या तपासणी ते उपचार आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा दिली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 47,000 लाभार्थी आहेत। प्रत्येक तालुक्यात फिरते दवाखाने जाऊन तेथील रुग्णांना उपचार देत आहेत। तळोदा तालुक्यात आतापर्यंत 3,000 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली। शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत तळोदा शहरात 100हून अधिक रुग्णांनी तपासणी व उपचार घेतले। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या आणि रुग्णांचा ओघ दिवसभर सुरूच होता। तालुक्यात ठराविक वार व ठिकाणी ही सेवा कार्यरत आहे। अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून मोठ्या आजारांना ग्रस्त रुग्णांना 2 लाखापर्यंतची शस्त्रक्रिया मोफत केली जात आहे। डॉक्टर पूर्विल बी बोराडे यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासंदर्भात आवाहन केले आहे। तळोदा तालुक्यातील कामगारांनी आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी या योजनेचा फायदा घ्यावा। तपासणी व उपचार विनामूल्य असल्याने आर्थिक भार कमी होईल असे आवाहन त्यांनी केले आहे। नंदुरबार पासून आम्ही तपासणी ते उपचार त्याच्यामध्ये जे आरोग्यामध्ये जे बांधकाम कामगारचे जे लाभार्थी आहेत त्यांना आरोग्य तपासणी देऊन त्यांना आरोग्यासाठी त्यांना प्रोत्साहन वगैरे देतोय। त्याच्यानंतर ते आरोग्य तपासणीनंतर त्यांना एक कार्डावर त्यांना कमी कमी 5 लोकांना डिपेंडेंट लावून म्हणजे वारस लावून बरोबर त्या लोकांना त्यांना घरवांना ऑपरेशन वगैरे जे पण काय ते 2 लाखापर्यंत सुविधा आमच्याकडून देण्यात येत आहे। दिवसभरातून सरासरी किती ओपीडी? दिवसभरात कमी कमी डेली 100 पेशंट आम्ही ओपीडी काढतोय। आणि हा आकडानुसार बघायला गेलं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त आपल्या नंदुरबार व दुर्गम भागात जास्त पेशंट आपण काढतोय। तुमचा काही दर म्हणजे दररोज येतात की काही वार ठरलेला आहे निश्चित? नाही, आमच्या नंदुरबार डिस्ट्रिक्ट मध्ये प्रत्येक एरियामध्ये जसे जसे लाभार्थी असतील त्यानुसार आम्ही प्रत्येक गावात तसं विजिट असते। डेली सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत आमचा कॅम्प असतो। त्याच्यामध्ये बेनिफिशियल कार्ड, त्यांचे रक्त घेणं, त्यांना काही तकलीफ असेल तर परत त्यांचे रिचेक करून थायरॉइड, बीपी, हृदयाची तपासणी तसंच ऑपरेशन त्यांना प्रवृत्त करण्यात